नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे आणि खरंच महत्त्वाचा आहे, कारण आपण जी काही माहिती देत असतो किंवा शासन ज्या काही योजना राबवत असतं त्याचा आपण किती फायदा घेतो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। कारण शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी असे आहेत की नुसत्या योजना ऐकतात मात्र त्याचा फायदा घेत नाहीत, कारण त्याचे कागदपत्र हे कुटाने करायचा जरा शेतकरी कटाळाच करतात। मात्र शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला ज्या शासनाच्या कोणत्याही योजना असतात, प्रत्येक योजनेचा जी शेतकऱ्यासाठी योजना आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे। त्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक योजनेची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे आपला प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो, मी सुद्धा एक शेतकरी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक योजनेचा फायदा घेतला पाहिजे। मग त्यामध्ये PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, महाडीबीटीच्या योजना असतील, आता पोकरा 2.0 सुद्धा चालू झालेला आहे, त्यामध्ये नवीन गावं समायोजित झालेली आहेत, त्या सुद्धा कोणत्या जिल्ह्यातील गावे नवीन आलेली आहेत त्याबद्दलची सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून इत्यंभूत सर्व माहिती आणणार आहोत। आणि पोकराच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनेचा लाभ मिळवता येतो अशी सर्व माहिती आणणार आहोत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या योजना असतात तर या योजना ह्या शेतकऱ्यासाठी आहेत आणि याचा लाभ घेतलाच पाहिजे। त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावामध्ये काही लोक असतात की जे फक्त या योजनेच्या जीवावर जगतात। ते कधी आपली कागदाची पुटुळी घेऊन पंचायत समितीला जाय, कृषी विभागाला जाय, तहसीलला जाय, हे कोणाला कळू देत नाहीत की काय मी करायलो, कोणत्या योजनेचा लाभ घ्यायलो। आणि त्याला 4-2 एकर जमीन असती पण त्याचं मजेत चाललेलं असतं। आणि मग एखादा शेतकरी 8-10 एकरचा असतो, तो रोज कष्ट करतो, तिकडंच बेजार होतो, त्याच्या शेतीमालाला भाव नाही मिळत, पुन्हा त्याच्यात अतिवृष्टी येते, कधी दुष्काळी येते। मात्र तो अशा योजनाचा, ज्या नगदी योजना असतात ज्यामधून त्याच्या शेतीसाठी फायदा होतो, अशा योजनेचा त्या शेतकऱ्याला माहितीच होत नाही। आणि माहितीही झाली तरी बरेच शेतकरी असे आहेत की त्या कागदपत्राच्या कुटाण्यामुळं कुटाणे करा, कुठं कागद घेऊन जा, काय करा ही माहिती नसते। मात्र शेतकरी मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहोत की प्रत्येक शेतकऱ्याला कोणती योजना आहे, त्या योजनेसाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत, त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे। मग कोणतीही योजना असो, शासनाची, मग ती राज्य शासनाची असो किंवा केंद्र सरकारची असो, यापुढे आपण म्हणजे आतापर्यंत ही आपण माहिती दिलेली आहे, पण यापुढे आणखीही पुन्हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा आपला उद्देश आहे। कारण शेतकऱ्यांना अशा ज्या काही योजना असतात, समजा त्यामध्ये ट्रॅक्टर असेल, आज मला सांगा, ट्रॅक्टर जर घ्यायचं झालं तर छोटं जरी घ्यायचं म्हणलं तर 4.5 ते 5-6 लाख रुपये लागतात। मग या महाडीबीटीच्या माध्यमातून ट्रॅक्टर मिळतं, यासाठी 1.25 लाख रुपये जवळपास सबसिडी सुद्धा मिळते। त्यानंतर जे मराठा समाजातील शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून व्याज माफी असते, म्हणजे व्याज भरण्याची गरज नाही, व्याज परत मिळते, ती एक योजना आहे। अशा भरपूर योजना असतात। मात्र शेतकरी, आता माझ्या पाहण्यातलं सांगायलो बरं का, मी जे कटाळा करतेत म्हणतो का मी कागदपत्र कुटाने करायचा, जे माझ्या पाहण्यातले, माझ्या संपर्कातले जे शेतकरी आहेत, मी मात्र प्रत्येक शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की अशा गोष्टी तुम्ही करा, कंटाळा करू नका, प्रत्येक योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे। कारण या योजनाच शेतकऱ्यांसाठी आहे। हे जे देश चालतो का, हा शेतकऱ्यावर चालतो, मात्र हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही। कारण शेतकऱ्यांनी पिकवलं तरच या देशाला, राज्याला खायला मिळतं, एवढं लक्षात घ्या। म्हणूनच म्हणतात शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, पण हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही की आपण पोशिंदे आहोत। शेतकरी हा साधा भोळा असा राहतो, असं राहायचं नाही मित्रांनो। आपण जरी शेतकरी असलो तरी आपली एक पोझिशन, आपण एक व्यावसायिक आहोत म्हणून आपण आपल्याकडे बघायचंय, आपला दृष्टिकोन बदलावा लागेल। आता बघा, समजा एखादा शेतकरी शहरात गेला
आणि एखादा इन गिन टाय बी लावून जर एखादा त्याला भेटला तर शेतकरी त्याच्या पुढे साधा राहतो. आपला शिकलेला जरी असला तरी तो म्हणतो शेतकरी. मग शेतकरी कसा आता गरीब असतो, साधा असतो, त्याला समजत नाही. असं नाही वागायचं. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांना जे तुम्हाला समजतंय ते तिथं बोललंच पाहिजे, तसं वागलंच पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांना मान मिळणार नाही, सन्मान मिळणार नाही. आपणही शेतकरी आहोत, आपल्याला सन्मान असला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला कळत नाही असं म्हणून वागायचं नाही. शेतकरी म्हणजे साधा भोळा आहे असं वागायचं नाही. आपल्याला सर्व गोष्टी, आज तंत्रज्ञानाचा युग आहे, मोबाईलचं युग आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे माहिती व तंत्रज्ञान आहे. मोबाईल म्हणजे आपल्या हातात जग आहे. आपण प्रत्येक कोणतीही महाराष्ट्र शासनाची योजना असो, केंद्र सरकारची योजना असो, सगळ्या गोष्टी आपण मोबाईलवर बघू शकतो. आपल्याला फक्त त्या जे गुगल क्रोम म्हणून ब्राउझर असतं त्यामध्ये फक्त प्रत्येक गोष्ट सर्च करायची आहे. एकदम सोपी गोष्ट आहे. तुम्ही मराठीमध्ये केलं तरी चालतं. जर आपल्याला इंग्रजी समजत नसेल, कळत नसेल किंवा टाईप करता येत नसेल त्यावर, तर त्यावर मराठीमध्ये बोलून सुद्धा आपण काही गोष्टी सर्च करू शकतो. इतकं सोपं झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आता पोझिशन न वागायचं. शेतकरी म्हणजे साधा नाही. शेतकरी जसा एखादा तहसीलदार असेल, एखादा शिक्षक असेल, तो त्याच्या पोझिशननं त्याची पद सांगतो, तसं आपण अभिमानानं सांगायचं मी शेतकरी आहे. कारण जोपर्यंत आपण असं स्वतःला स्वाभिमानी समजत नाही तोपर्यंत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करणार आहेत. कारण आपण या जगाला जगवणारे शेतकरी आहोत, हे लक्षात घ्या. आणि जोपर्यंत शेतकरी असा स्वाभिमानानं राहणार नाही आणि शेतकरी शेतकऱ्याला मदत करणार नाही. एक सांगतो मित्रांनो, आणखीही गाव खेड्यामध्ये बरेच शेतकरी एकमेकाला मदत करत नाहीत. कारण मी ग्रामीण भागात आहे, ग्रामीण भागात बघतो शेतकऱ्याला वाटतं की मला माल झाला, मला चांगलं उत्पन्न झालं, दुसऱ्याला कमी झालं तर त्याला लय सुख, म्हणजे असं त्याच्याबद्दल दुःख वाटत नाही. त्याला वाटतं की मला बरं झालंय. तसं नाही. प्रत्येकाने एकमेकाला मदत केली पाहिजे. कारण तुम्हाला जास्त झाला आणि दुसऱ्याला कमी झाला म्हणजे त्याच्यात तुमचा काहीही फायदा नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आपण एकमेकाला मदत केली पाहिजे. आणि पुन्हा एक सांगतो शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना गावातील मिळून म्हणजे एकत्र जर 10-15 शेतकरी आले तर त्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करता येते. आता ही फार्मर प्रोड्युसर कंपनी हा म्हणजे खूप मोठा विषय आहे. या व्हिडिओमध्ये सांगण्याचा विषय नाही. आपण जसा पुढे येईल तसा आपण ते सांगू. पण मी थोडक्यात सांगतो की फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण आपल्या गावातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करू शकतो. त्याला जर मार्केटला भाव मिळत नसेल तर तो माल आपण स्टॉक करू शकतो. मग फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण गावात गोदाम बांधू शकतो. त्याच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण गूळ युनिट म्हणा, डाळ मिल म्हणा, असे उद्योग सुद्धा चालू करू शकतो. म्हणजे आपण समजा आता तुरीचं उत्पादन घेतलंय, तुरीला मार्केटला भाव नाही पण डाळीला चांगला भाव मिळत असेल तर अशा वेळेस आपण गावातच आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून, ही शासकीय योजना आहे मित्रांनो, याबद्दल आपण सविस्तर पुढे बोलूयाच. ही शासकीय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला ती डाळ मिल घेता येते. मग आपल्या तुरीला जर भाव नाही तर आपण त्याच डाळीची तूर आपल्या त्या डाळ मिल मधून करून आपण तूर मार्केटला विकू शकतो आणि त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला याचं उत्पन्न मिळेल. मग जे त्या शेतकरी आहेत फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्या शेतकऱ्यांनी जे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे आहेत त्यांनी जो गावातला माल घेतलाय त्या शेतकऱ्यांना हे चांगला भाव देऊ शकतील. अशा बऱ्याचशा गोष्टी या माध्यमातून करता येतात. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित होणं महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होत नाही. एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण म्हणतो शेतीमालाला भाव का मिळत नाही, त्यासाठी शेतकरी आपण एकत्र नाही. आता तुम्ही बघा, एखादे शिक्षक असतील तर शिक्षकाची कशी संघटना आहे, तलाठी असतील त्यांची संघटना आहे, ते त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेतात. एखादे डीएड बीएड विद्यार्थी असतात ते त्यांच्या नोकरीची मागणी संघटित होऊन पूर्ण करून घेऊ शकतात. मात्र शेतकरीच असा आहे की तो संघटित होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला संघटित व्हावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल. त्यावेळेस शेतकऱ्यांच्या पदरात बऱ्याच गोष्टी पडतील. आणि आता यापुढे ज्या काही शासकीय योजना असतील मित्रांनो, आता ही निवडणूक झाल्याच्या नंतर ज्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजनाची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल
तर अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही बोललोय मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला सुद्धा काय वाटतंय नक्कीच कमेंट करून कळवा. म्हणजे तुमच्या कमेंटमुळे मला सुद्धा स्फूर्ती मिळते की आपण जे काही कार्य करत आहोत हे शेतकऱ्यांना पटतंय नाही पटतंय किंवा याबद्दल शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यांच्या काय भावना आहेत हे सुद्धा मला समजायला वाव मिळतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे सुद्धा कमेंट करून कळवा आणि यापुढे प्रत्येक योजनेचा प्रत्येक शेतकऱ्यानं लाभ घ्यायचा. जर आपण घेतला तर आपल्या शेजाऱ्याला सांगायचं, आपल्या पाजाऱ्याला सांगायचं, आपल्या पाहुण्यांना सांगायचं, नातलगांना सांगायचं. त्यावेळेसच शेतकऱ्यांचं कुठं तरी भलं होणार आहे, एवढं लक्षात घ्या. आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मग त्यामध्ये तुमचा मित्र असेल, तुमचा पाहुणा असेल, तुमचा नातलग असेल, प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.